2017पासून एक मराठा लाख मराठा हे जे ब्रीदवाक्य तयार झालं तेव्हापासून मी बौद्ध समाजाचा असून मराठा आरक्षणासाठी मी प्रत्येक मोर्चात सहभागी होतो। ज्यावेळेस अंतरवाली सराटीत हल्ला झाला त्याच्या हल्ल्याच्या 2-3 दिवसात सगळ्यात मोठा मोर्चा काढला तर तो आम्ही काढला। ह्याची स्तुती झाली। बार्शीचे आनंददादा काशी जे मराठा आरक्षणाचे ते पण मनोजदादा जरांगेचे म्हणतात खूप जवळचे आहेत, तर त्या दादांच्या जवळचे आनंददादा काशींनं माझा बोलवून बार्शीत सत्कार केला की दादा तुम्ही एवढं म्हणजे दलित समाजाचं असून तुम्ही आंदोलन केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं, खरं तुमचं कौतुकास्पद आहे। आपण ज्यावेळेस मनोजदादा जरांगे, राजरत्नदादा आंबेडकर व नोमाणी साहेबांनी एक आघाडी केली आणि त्यातून इलेक्शन लढवण्याचं ठरवलं गेलं, त्यावेळेस त्या मोहोळच्या मतदारसंघाच्या यादीत रॉकी बंगाळे नाव होतं, याचा मला गर्व व अभिमान आहे। तसं राजरत्नदादांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलंही की आम्ही मोहोळमधून रॉकी बंगाळे यांना उमेदवार दिले आणि त्याला आम्ही जरी निर्णय लढायचा कॅन्सल जरी झाला असेल आमचा निवडणूक तरीसुद्धा आम्ही रॉकी बंगाळेला ताकद देऊन आम्ही लढवून आणू। हे तुम्ही सगळं जगजाहीर पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं गेले। पण राहिला विषय माझा काय लोक हा उमेदवार उठतो मला मराठा समाजाचा पाठिंबा, हा उठतो मला सकल मराठाचा पाठिंबा, काय उठतो हा म्हणतो मला मनोज जरांगेंचा पाठिंबा आहे। तर माझं त्या उमेदवारांना आणि त्या विरोधकांना आव्हान आहे, तर मला पाठिंबा आहे तर तुम्ही जाऊन भेट घ्या ना, तुमच्या गळ्यात असं जे तुमचं कुठलं काही चिन्ह आहे असं घ्या आणि मनोजदादा जरांगे दादासोबत भेट घ्या, तुम्हाला तुमचा फोटो तर मिळतो का बघा। तर तुम्ही अशी अफवा असं विनाकारण फोटो बोलायचं लोकांना बंद करा। मनोजदादा जरांगेंचं माझ्यावर खूप प्रेम आहे, एक मुलाप्रमाणे माझ्यावर प्रेम करते। मी जरांगे दादाचा एक मावळा आहे, त्यांनी मला सांगितलं आता इथं लढून नाही आता जिंकूनच इथं यायचं आणि जिंकण्यासाठी मला आशीर्वाद दिला। आशीर्वाद द्यायचा नसला असता तर जरांगे दादाने एवढं जवळ बोलून मला आज ह्या चालू इलेक्शन प्रचारामध्ये एवढी भेट देऊन मला आशीर्वाद दिला असता का जिंक म्हणून। त्यांनी मला सांगितलं आहे येत्या 23 तारखेला जिंकायचं आणि अंतरवाली सराटी द्यायचं, असा मला त्यांनी आशीर्वाद दिला की आता जिंकायचं, मोहोळ सोडायचं नाही, मोहोळ काबीजच करायचं, असं मला दादांनी आशीर्वाद दिला। आणि जे आहे ते तुम्हाला मी आत्ता सविस्तरपणे जे घडलं ते मी तुम्हाला आज सांगितलं। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरला? माझे मुद्दे मी जे सांगितलं, जी मोहोळ तालुक्यात जो अडीअडचणी जो प्रश्न आहे, जे मुद्दे मी सांगतोय की मोहोळमध्ये रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे मी सांगितलं। 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य झालं तरीसुद्धा ग्रॅज्युएटच्या पुढं मोहोळमध्ये शिक्षण नाही हे मी सांगितलं। मोहोळमध्ये थांबा नसल्यामुळं मोहोळमधल्या जनतेला सोलापूरमध्ये 40 किलोमीटर येऊन पुण्याला जावं लागतं हे मी सांगितलं। अशा असंख्य अडचणी आहेत। रुग्णालय नाही, रुग्णालय आहे तर ते स्टाफ नाही, स्टाफ आहे तर डॉक्टर नाही, त्यांना स्वतःचा इलाज घेणंसुद्धा मुश्किल आहे। कित्येक लोकांची अशी गाव आहे त्या गावात बंधून तिथं पाण्याची पाईपलाईनसुद्धा नाही। ज्या लाईट बिल डीपीचा धड उडले जातात, लोकांचा ऊस जळला जातो, तिथं कोणाचं लक्ष नाही। MSEBचे अधिकारी सावकारीसारखे ह्या लोकांना त्रास देतात हे तुम्ही बघितलं। असे मोहोळमध्ये असंख्य प्रश्न आहेत, त्या प्रश्न मी जे सांगतोय जी मोहोळच्या अडीअडचणी मी तुम्हाला मांडतोय ह्या फक्त आल्या गेलेल्या आत्तापर्यंत आमदारांना फक्त टक्केवारीचं राजकारण केले। आता ज्या आमदारांचं असं, आता जे उमेदवारांचं असं झालं आहे, रॉकी बंगाळे काय बोलला बघा, आणि मी जे मुद्दे मांडतोय की मोहोळच्या अडीअडचणी काय, मोहोळला काय, मोहोळमध्ये काय कमी आहे, मोहोळ तालुका कसा सुधारला पाहिजे, ह्या अडचणी पाठ करतात, लिहून घेतात आणि तेच बोलतात। अरे बाबांनो, जिथं उमेदवार लढतात कम से कम तिथले तुम्ही मुद्दे, तिथल्या अडीअडचणी, लोकांच्या भावना काय आहेत हे तर समजून घ्या। ते बी रॉकी बंगाळेचा व्हिडिओ बघूनच तुम्ही टाकताय, ह्याची मला खंत आहे। एकीकडे विद्यमान आमदार आहेत आणि दुसरीकडे आर्थिक सक्षम असा उमेदवार आहेत, याकडे कसं बघतो? मी मराठा समाजातील सर्व बांधवांना एक दलित मराठा म्हणून एक विनंती करतो आणि एक आव्हान करतो। बंधू 14.5 महिने झाला आपला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढतोय, पण आरक्षण काय दिलं जात नाही। दुसऱ्या 17 जातीला दिलं गेलं पण मराठा समाजाला आरक्षण काय देत नाही। तर मनोजदादांनी सांगितले या महायुतीतल्या उमेदवाराला पाडा ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही, आणि फडणवीस साहेबांनी जो सगळ्यात जास्त त्रास दिला आहे मनोजदादा जरांगेंना, तर तो त्रास देण्याचा उमेदवार मी तुम्हाला सांगतो आज जरांगे पाटलांचं जे आव्हान आहे, दादांचं जे आव्हान आहे की हा खरे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीकडून जो उभारला आहे हा कुणाचा माणूस आहे? हा अनिल गायकवाडचा माणूस आहे। तो भर भाषणात सांगतो अनिल गायकवाड माझा भाऊजी आहे। अनिल गायकवाडला त्या खुर्चीवर कोण बसवलं तर फडणवीसांनी बसवलं, बरोबर आहे। मग आता आपण खरेला मतदान करून आपल्या जरांगे दादाची ताकद कम करायची का, हे मी तुम्हाला माझा प्रश्न आहे। दुसरं, महायुतीचा हा यशवंत माने, यशवंत मानेला तर मतदान करण्याचा प्रश्नच नाही, कारण महायुतीचा तर विषयच नाही आहे। त्याच्यामुळे मी सांगतो बंधूंनो, आता चुकून आपल्या जरांगे दादाची ताकद कम करू नका।
माझी विनंती आहे तुम्हाला, मी पण मराठा समाजासाठी योगदान दिलेलं आहे. मी प्रत्येक आरक्षणाच्या लढाईत मी उतरलो आहे. या खरेला मतदान करून जरा मनोजदादा जरांगीची ताकद कम करू नका, माझी तुम्हाला विनंती आहे.